प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवल्याच्या रायते शिवारामध्ये रवी दीप इंडस्ट्रीजच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे पहाटे आग लागली आणि त्याची लाईव्ह दृश्य जे आहे आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दाखवत आहोत. या ठिकाणी आग विझवण्याचं काम सुद्धा अग्निशमन दलाचे जे जवान आहे ते या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे आणि अद्यापर्यंत जे आहे आग जे आहे मध्यंतरी धगधगत आहे आणि सकाळचे जे आहे 10 वाजले म्हणजे सकाळी 3:30 वाजता ही आग लागलेली आहे आणि आता जे आहे जवळपास 10 ते 10:30ची वेळ झालेली आहे आणि तरीसुद्धा ही आग मोठ्या प्रमाणात जे आहे धगधगताना आपल्याला या ठिकाणी दिसते आहे आणि म्हणून त्यांचे जे 30 ते 40 जे आहे कर्मचारी या ठिकाणी अडकलेले होते. मात्र प्रशासनाच्या मदतीने हे सगळे कर्मचारी बाहेर काढण्यात आलेले आहे. ते सगळे कर्मचारी जे आहे सुखरूप असले तरी या ठिकाणी सगळ्यात आधी ज्यांनी मदतीसाठी धावून आले ते या ठिकाणी प्रत्यक्ष आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. मला नाव सांगा भाऊ, काय होत? नमस्कार, आकाश सुभाष शिवराडे. मी साधारण मला फोन आला 5 वाजता मित्राचा. तर माझ्याकडे मशीन असल्यामुळे मला फोन आला. तर मी इथं आल्यानंतर ते लाकडं जे होते तर ते थोडे JCB साहेबांनी थोडे बाजूला केले. भरपूर प्रयत्न केले आम्ही, पण आग इतकी भीषण होती, अशक्य होती ती गोष्ट. त्यानंतर त्यांनी भरपूर ते अग्निशमन दलाच्या गाड्या वगैरे आल्या, कमीत कमी 4 गाड्या आल्या. भरपूर प्रयत्न केले त्यांनी, पण आग इतकी भीषण असल्यामुळे अशक्य झाले त्या गोष्टी. तुम्ही सर्वात आधी जे आहे या ठिकाणी आले तर त्या ठिकाणी काय बघितलं तुम्ही आल्यानंतर? इथं आग इतकी भीषण होती तर JCB साहेबांनी आतमध्ये मशीन टाकलं शेडमध्ये. ते आईच्या टाक्या वगैरे होत्या, स्फोट वगैरे होता, त्याच्यामुळे मी डेअरिंग नाही केली. आम्ही भरपूर जण होतो. आम्ही प्रयत्न भरपूर झाले आमचे, पण अशक्य होते. आग इतकी बेकार होती, बेकार बस कधी. म्हणजे तुम्ही डायरेक्ट तुमचं मशीन घेऊन आतमध्ये घेऊन गेले, मात्र जे आहे आईलच्या टाक्या वगैरे ज्या आहे फुटत होत्या त्याच्यामुळे तुम्ही जे आहे मध्ये जाण्याची डेअरिंग केली नाही. अच्छा, म्हणजे यांनी सुद्धा जे आहे भरपूर आग विझवण्यासाठी या ठिकाणी कसोशीने प्रयत्न केले आणि आपला स्वतःचा JCB या ठिकाणी ते घेऊन आले आणि त्यांनी या ठिकाणी मधल्या ज्या टाक्या असतील किंवा साहित्य असेल तो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी ते म्हणतायत की मध्ये जे आहे थोड्या वेळाने स्फोट होत होते आणि त्यामुळे आम्ही सुद्धा तिथून बाहेर पडलो आणि आग अत्यंत भीषण असल्या कारणाने त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जे प्रयत्न आहेत ते सुद्धा अपुरे पडत होते. बरोबर ही आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी फोन करून अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहे प्रचार केलेल्या आहे. मला सांगा, सकाळी आल्यानंतर तुम्ही काय बघितलं एकंदरीत? इथं आमच्या 112ला कॉल आला. भवर नावाचे आमचे कर्मचारी आहे, ते 112च्या कॉलवर तात्काळ या ठिकाणी आले. त्यांनी आमच्याशी संपर्क केला, आम्हाला माहिती दिली की या ठिकाणी जी रविदीप इंडस्ट्रीज आहे दरवाजाची कंपनी, डोअर्स बनवतात प्लायवूडपासून, लाकडापासून, रॉ मटेरियलपासून हे डोअर्स बनवतात. तर तिला कंपनीला आग लागलेली आहे आणि येवला अग्निशमन दलाचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर आम्ही स्वतः या ठिकाणी पाहणी केली असता आग ही मोठ्या प्रमाणात लागल्यामुळे आम्ही आजूबाजूचे जे अग्निशमन दल आहे, मग कोपरगाव आहे, त्याच्यानंतर लासलगाव आहे, निफाड आहे, चांदवड आहे, यांना संपर्क करून या ठिकाणी बोलावून घेतलं. तर या कंपनीचं रॉ मटेरियल मूळतः हे लाकूड असल्यामुळे तर ती आग विझवण्यात त्या थोडीशी अडचणी येत आहेत त्याच्यामुळे. आणि याच्यामध्ये जो रॉ मटेरियलला प्लायवूड किंवा दरवाजे बनवण्यासाठी काही केमिकलचा वापर केला जातो जे ज्वलनशील आहेत, तर त्यामुळे ते विझवण्यासाठी काही अडचणी येत आहेत. परंतु पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दल आणि या ठिकाणचे जे मालक आहेत तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सगळेजण या ठिकाणी ही आग विझवण्याचे प्रयत्न कसोशीने करत आहोत. म्हणजे एकंदरीतच आपण जर बघितलं तर या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहे पोहोचलेल्या आहेत, मात्र त्यामध्ये असणारं इंधन आणि लाकूड हे ज्वलनशील पदार्थ असल्या कारणाने या ठिकाणी ही आग विझवण्यासाठी जे आहे शर्थीचे प्रयत्न करून देखील अद्यापर्यंत आटोक्यात आलेली नसल्याचं कारण या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. माझ्या पाठीमागे आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे आग अद्यापही भडकलेली आहे. तर दुसरीकडे जे आहे अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहे या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न या ठिकाणी अजूनही करत आहेत. मात्र या ठिकाणी जे आहे इंधनाच्या मोठ्या मोठ्या ज्या आहे टाक्या आहेत, केमिकलचे जे आहेत डबे आहेत आणि म्हणून नागरिकांनी सुद्धा या ठिकाणी सतर्क राहून या ठिकाणी जे आहे सहकार्य
किंवा जे आहे या ठिकाणी आग विझवण्यासाठी प्रयत्न करावे, अशा प्रकारचं आवाहन देखील या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. सकाळी 5:30 नंतर माहिती मिळाली मला. मी न्यूजवर पाहिलं मग मोबाईलवर. तर मग पाटील आले होते. मग नंतर प्रशासन आल्यानंतर मी पण आले आणि पाण्याची व्यवस्था करायला लावली. इथं सरपंच वगैरे बोलून आणि इथं पाठीमागं लॉन्सवर इकडं तिकडं पाण्याची व्यवस्था केली. सकाळपासून इथंच आहे मी. आज पहाटेच्या 3च्या सुमारास रविदीप इंडस्ट्रीज रायते येथे प्लायवूडच्या कंपनीला भीषण आग लागली. त्या आगीच्या होरपळून संपूर्ण मालाचे नुकसान झाले. इथे 30 कामगार काम करत होते. ते वास्तव्यासह इथेच होते. त्यांना सुरक्षितपणे प्रशासनाने बाहेर काढलं आणि ही आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना निफाड, चांदवड, येवला या ठिकाणून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे.